आपण त्यांचे पिक्चर बघतो, टीव्हीवर सांगतात पिक्चर बघा आणि पिक्चर बघून झाल्यावर सांगतात रमी खेळा, म्हणजे आपण हेच करायचं. आपण कष्टाने कमवलेला पैसा सगळं त्यांच्याच नावावर करायचा. पैसे कसे गेले असतील यार, बघावं लागेल काहीतरी. लाल्या पण ना. काय ग, कुठे चाललीस? काय नाही, लाल्याला शोधते जरा. तू कुठे चाललीस? काय नाही, मी पण सौरालाच शोधते ग. तेवढी टेन्शन मध्ये का दिसतेस? नाही ग, काय नाही. काय झालं? हा ग, ते माझ्या अकाउंट मधून सगळे पैसे गेलेत ग. काय सांगते, तुझ्या पण अकाउंट मध्ये गेलेत? तुझ्या पण म्हणजे? अगं माझ्या पण अकाउंट मध्ये सगळे पैसे गेलेत. काय सांगतेस? हो ना, मला तेच टेन्शन आलंय. मला ना टेक्स्ट मेसेज आले रम्मीचे. तू बघ बरं तुला काय आलेत. मला पण रम्मीच आलंय. तू रम्मी नाही खेळत ना? मी कशाला रम्मी खेळ ग. ते पण आहे, मी पण नाही खेळत. मी ते इन्स्टॉल पण नाही केलंय ग. मी बघत पण नाही त्याच्याकडे कधी. कसं काय झालं असं? आणि रम्मीचं त्याच्यावरनं कसं काय पैसे गेलेत? हा, आलं माझ्या ध्यानात. काय? काल माझ्याकडून माझा फोन सौर्या घेऊन गेला होता. हे अगं, माझा पण फोन लाले घेऊन गेला होता काल. आणि माझ्या नकळत तो माझ्या बाजूलाही आणून ठेवला होता. यांनी तसंच केलं होतं काल. आत्ता कळतंय, यांनीच काहीतरी उचापत्या केल्यात. चल आपण दोघं मिळून यांना शोधूया. चल. ताईन त्यांना कळालं तर नसेल ना रे? मारतील बाबा, कळालं तो. नसेलच कळालं. काय काय ए, कुठे पळतो? थांबा. लाल्या थांब बर का. लाल्या तू इकडे ये रे, इकडे. कवर पळताय? हा, का पळताय? ते काय? आम्हाला बघून पळाले ना? नाही 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 काय, बरं ठीक आहे, ते जाऊ दे. काल मोबाईल घेऊन गेला होतास ना? नाही. हा हा हा. तू पण मोबाईल घेऊन गेला होतास ना काल माझा? हा. काय केलं मग? काही नाही, दररोज सारखं पबजी खेळला. तो पबजी खेळत होता. तू काय करत होता रे? फ्री फायर. फ्री फायर खेळत होतास? खरं खरं सांग, काय करत होतास काल मोबाईल मध्ये? पटकन बोल. सोड सोड सोड, मी सांगतो. बघ बर का, खरं पाहिजे मला उत्तर. हा सांगतो. काय केलंस काल फोन मध्ये माझ्या? ते गेम खेळत होतो, ती ऍड आली. कुठला गेम? ते कोणाची, ती प्रसाद ओकची ऍड आली का, रमी खेळा आणि पैसे जिंका, रमी खेळा आणि पैसे जिंका. मला पण ऍडच आली होती शाहरुख खानची. तो म्हणे रमी खेळा तुम्हाला पैसे भेटतील. शाहरुख खान माझा आवडता हिरो आहे, तो थोडीच ना मला चुकीचं काही सांगणार आहे. तो बोलला का रमी खेळा म्हणून. मला वाटलं तो चांगलंच सांगणार ना, मला थोडी माहित होतं का तो गेम चुकीचा आहे म्हणून मी खेळलो. अरे तुम्हाला काय अक्कल आहे का नाही? हा, त्या हिरो लोकांचे काम हे फक्त जाहिरात करणं असतं. कोणी तुम्हाला नसले उद्योग करायला लावले रे? काही करायच्या आधी तुम्हाला एवढं कळत नाही मोठ्यांना विचारावं असं? ते फक्त पैसे कमवायला बसले तिकडं, आणि इथे तुमचे पैसे जात आहे. तुला 1000 वेळा सांगितलंय फोन मध्ये काही करताना मला विचारत जा. तुला तो प्रसाद ओक आवडतो मला माहितीये, तो काही सांगेल म्हणून तू काही करशील का? नाही, बरोबर आहे ग. चूक आहे ना यांची नाहीये, चूक ना त्या हिरो लोकांची. स्वतःची मुलं मस्त फॉरेनला पाठवतात शिकवायला, आणि आपल्या गरिबांचे लोक हे अशा त्यांना सांगतात रमी खेळायला. सगळ्या भारताला उद्ध्वस्त करतायत ते. नाही तर काय, स्वतः पैसे कमवून बसतात आणि गरिबांचे पैसे मात्र घालवतात. नाही, आपण आहे ना त्यांचे पिक्चर बघायलाच नाही पाहिजे. आपण त्यांना आदर्श मानतो ग. तेच ना, म्हणजे शाहरुख खानने असा स्टाईल मारला का लगेच मुलं तसं करतात. अजय देवगननी असा कट केला का लगेच पोरं तसं करतात. बरोबर आहे, पोरांची काहीच चुकी नाहीये. आपण त्यांचे पिक्चर बघतो, टीव्हीवर सांगतात पिक्चर बघा आणि पिक्चर बघून झाल्यावर सांगतात रमी खेळा, म्हणजे आपण हेच करायचं. आपण कष्टाने कमवलेला पैसा सगळं त्यांच्याच नावावर करायचा. बरोबर आहे तुमचं. आतापासून जे पण हिरो आहे ना ते रमीची ऍड करतील ना, ते आमचे हिरो नाही, विलन आहे, विलन. हा, आजपासून त्यांची ना आमची दुश्मनी. आणि बाळांनो, कुठलंही पाऊल उचलण्याच्या आधी घरच्यांना विचारायचं. हा, कळलं ना? असे उद्योग परत करायचे नाही तू. चला चला. अशा कुठल्याही हिरोच्या नादी लागून तुम्ही तुमचे मेहनतीचे पैसे वाया घालवू नका. आणि अशा कुठल्याही जाहिरातींवर विश्वास ठेवू नका. या अशा हिरोंमुळे आमच्यावर खूप वाईट परिणाम होत आहेत. जर व्हिडिओ आवडली असेल तर नक्की शेअर करा. तुमच्या एका शेअरमुळे कोणाच तरी मेहनतीचा पैसा वाचेल. धन्यवाद.